तर मित्रांनो, वाजले आहेत रात्रीचे 12. तुम्ही बघू शकता, हे बघा 12 वाजलेत आणि इथे आहे सुरू रांगोळी काढण्याचा प्रोग्रॅम. माझी प्रिय बायको जी आहे ती आता रात्रीचे 12 वाजता रांगोळी काढते, कारण तिला सकाळी 6 वाजता उठायला नको म्हणून ती आता काढते. तेरा तो गेम बजाना पडेगा. मी कुर्ता घालून तयार झालो आहे आणि वाट बघतोय बाकीचे सगळे तयार व्हायची. मम्मी, आजी, मयुरी, पप्पा हे तयार झाले की मी गुढी मारू. ॲज युजल मला सगळ्यात लवकर तयार व्हायला आवडतं आणि तयार होऊन काय नाही, बसतो मी फक्त. काय असेल तर खातो, तयार होऊन बसतो आणि वाट बघतो बाकीचे कोण तयार होत आहेत की नाही. ते कसं असतं ना की एकदा मी तयार झालो की बाकीच्यांना असं वाटतं की अरे हा झाला तयार, मग आता आपण पण होऊया. आणि मग ते असं थोडं घाई होते ना त्यांना, मग बरं वाटतं मला. तर तुम्हाला आता मी रांगोळी दाखवतो जी काल रात्री बनवली गेली आणि आता खूप छान दिसते ती. हे बघा, पणती पण लावली आहे आणि सगळे छान तयार झाले आहेत. पप्पानी कुर्ता घातला आहे, मी पण कुर्ता घातला आहे आणि मम्मीनी साडी घातली आहे छान. आणि गुढी बघू शकता तुम्ही तयार आहे, आजी पण तयार आहे. छान गुढी तयार झाली आहे. ह्या दोघींना माहिती होतं व्हिडिओ चालू आहे म्हणून त्यांनी थोडा कॅन्डिड पोज देऊन स्वस्तिक काढला. भारी भारी एकदम. आजीने पण छान मस्त प्रकारे असं पूजा केली ताट सजवून गुढीची, आणि एक एक करून सगळ्यांची पूजा तुम्हाला पाहायला मिळेल. श्लोकही बोललो. आणि हा खास आमचा गुढीपाडव्याच्या दिवशी पहिला व्लॉग आहे. आम्ही ठरवलेलं की आज व्लॉग बनवायचा. म्हणजे मला काय जास्त आयडिया नसते की कसं बनतं, काय बोलायचं त्यात, कसं बोलायचं, काय स्क्रिप्ट नाही ना काय. जे दिसतंय जसं वाटतंय मी बोललो. आणि पण आय एम शुअर तुम्हाला पुढे अजून व्हिडिओमध्ये बरंच काही बघायला मिळेल. जसं की आम्ही आता देवळात जाणार आहोत आणि देवळात आम्हाला पूजा देखील मिळाली, आरती मिळाली देवीची. आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. तर तुम्ही ते नक्की पहा आणि या व्हिडिओला सपोर्ट नक्की करा. तर आम्ही खाल्लं आता प्रसाद, थोडा कडू आणि गोड. तर त्याच्या मागचं महत्त्व आपण विचारूया आजीला की ते का असं खातात गुढीपाडव्याच्या दिवशी. आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे हे यायला पाहिजेत, कडू, गोड, तिखट, आंबट. म्हणून हे गोड आणि कडू असं कॉम्बिनेशन आपल्या पूर्वजांनी चालू ठेवलेलं आहे. आईने तुम्ही आहोत रोटी घेतली आम्ही. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही लकी होतो की आम्हाला आरती पण मिळाली. जेव्हा गाभाऱ्यात पोचलो तेव्हाच आरती मिळाली. आणि तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही भेट नक्की द्या मंदिरला. आई तुळजाभवानी मंदिर आहे ठाण्याला, माझ्या घरा बाजूलाच आहे. तर इकडे खूप गर्दी आहे आज गुढीपाडवानिमित्त. तर आम्ही निघालेलो घरी जायला. आता थोडं फोटोशूट बाकी आहे, तिला फोटो काढायचे आहेत थोडेसे. तर मी माझा सेल्फी स्टिक कॅमेरा पण घेतलेला आहे आणि आजीला पण फोटोमध्ये घेतला आहे आम्ही. आजी दमली आहे थोडी. का दमली? उन्हामुळे आणि चालण्यामुळे. पाय बसले, पाय भाजले. अच्छा, चटके बसले. ऊन खूप आहे. आत्ताशी मार्च सुरू आहे आणि आता मला वाटतंय अजून एप्रिल मे मध्ये हालत खराब होणार आहे आपली. तर रूअफजा, कलिंगड आणून ठेवा आणि खात राहा. छान दर्शन झालं आणि खरं म्हणजे दर्शन करता करता आम्ही लाईनीत उभं असताना आमची तिकडे आरती आम्हाला मिळाली. तेव्हा आम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि मन आमचं एकदम नवीन वर्षातच सुखी समाधान जावं एवढीच देवाकडे. अजूनही कोणाला वाटत असेल की लग्न करायचं की नाही, मी हे त्यांच्यासाठी खास ब्लॉगमध्ये दाखवत आहे की सुख म्हणजे नक्की काय असतं. जी मुलगी मला आवडत होती ती आज माझ्या घरी माझी बायको म्हणून श्रीखंडपुरी करते. याहून अधिक काय हवं. आणि आता हे बघू शकता श्रीखंडपुरी तर तयार आहे आणि आता पापड्या करत आहे ती आनंदाने. खूप खुश आहे ती पण. आणि आता आम्ही केळ्याचे पानं आणलेत. हे बघा, बघू नाचून दाखव परत एकदा. खुश आहे ती. आज तिच्या मनासारखे फोटो जे आलेत म्हणून ती खुश आहे. कॅन्डिड काढणारा माणूस मीच आहे, बघू शकता मला. इकडे मला घाम बिम आला, इकडे उन्हात राहून आणि ही सावलीत राहून फोटो काढले. खूप तुम्हाला फोटो पण दाखवले जातील नंतर.
आता आम्ही केळ्याच्या पानात जेवणार आहोत आणि जेवणात काय काय आहे, काय काय बनवलं गेलं आहे हे तुम्हाला नक्की दाखवतो. तर जेवण रेडी आहे आणि केळ्याच्या पानात वाढलेलं आहे जेवण तुम्हाला दाखवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, केळ्याच्या पानात जेवण वाढलेलं आहे. श्रीखंड, पुरी, बासुंदी, भात आणि बिर्याणी मसाला, लोणचं आणि पापड. छान आम्ही आता जेवतो आणि जेवणाचा आस्वाद घेतो. तर आता आली आहे सूर्यास्ताची वेळ. इकडून सनसेट पण खूप छान दिसतो आणि खाली एक छोटासा प्रोग्राम सुरू आहे, त्याचा आवाज येतो आहे आणि इकडून सनसेट एवढा छान दिसतो की तुम्ही बघतच बसाल. आणि आता गुढी पण खूप सुंदर दिसते. उतरवण्याची वेळ आली आहे, सूर्यास्ताच्या वेळेस उतरवतात. आणि मी इकडे मटका कुल्फी खातो आहे. मटका कुल्फी या वेळेला खाणं म्हणजे खूप भारी वाटतं. भात हे असलं काहीतरी खाणं म्हणजे बेस्ट. खूप सुंदर व्ह्यू आहे हा आणि आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. असा व्ह्यू असेल तर कोणाला कुठे जायची गरजच नाही आहे. क्या बात कर रहे? आता आलो आहे मी मयुरीच्या घरी आणि तुम्ही आता पाहाल की मयुरी किती एक्सायटेड आहे. हे बघा काय पळाली आहे, बाप रे काय पळाली आहे ही. इतक्या स्पीडमध्ये तर कोण पळेल. फुल एक्सायटेड आहे. आणि इकडे रांगोळी पण छान काढली आहे, मला दिसतंय. साक्षी नाही तर मोनानीच काढली असेल. इकडे मी जलेबी बघितली आणि सपकन खाल्ली. हे बघताच सगळे हसायला लागले आणि सगळ्यांना मजा वाटली. मला पण खूप बरं वाटलं, खूप मस्त वाटत होतं. खरंच मेमोरेबल झाला होता दिवस आजचा. आमचा लग्नानंतरचा पहिला पाडवा खूप छान साजरा झाला, सगळ्यांसोबत साजरा झाला आणि त्याचंच हे सगळे व्हिडिओ फोटोज एक आठवण राहावी म्हणून आम्ही हा एक व्लॉग तयार केला. म्हटलं चला एक सगळ्यांसोबत साजरा करतो आहे, सगळ्यांसोबत मोमेंट्स एन्जॉय करतो आहे, ते रेकॉर्ड करू आणि व्लॉग बनवू. तर हा खरं तर एक व्लॉग नाही तर एक आठवणच आहे असं म्हणाल. एक छोटासा प्रयत्न होता आमच्या साईडून. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आय होप तुमचासुद्धा गुढीपाडवा, मराठी नववर्ष हसत खेळत एन्जॉय करत गेला असणार.